एप्स्टीन फाइल्स आणि अदानी फाइल्स उघडायला नकोत म्हणून अमेरिकेसोबत ट्रेड डील केली असे आरोप केले जात आहेत। कारणे काहीही असो, पण ट्रम्पला नाराज न करण्याच्या अभियानात भारतातील शेतकऱ्यांचा बळी जाणार हे नक्की। अमेरिकेसोबत झालेला हा करार कमी आणि ब्लॅकमेलिंग जास्त वाटत आहे। भारतावर लागलेला 50% टॅरिफ आता 18% करण्यात आला, जो पहिले 2 ते 3% होता आणि अमेरिकेतून भारतात येणाऱ्या सामानांवर 0% टॅरिफ लागेल। आजपर्यंत इतर देशांसोबत झालेल्या ट्रेड डील मध्ये भारतीय शेतकऱ्यांना कधी सोडण्यात आलं नव्हतं, पण आता अमेरिकेतील शेतकऱ्यांसाठी भारतीय मार्केट खुले केले जाणार आहे। अमेरिकेतील शेतकऱ्यांचा मका, कापूस, काजू, डेअरी प्रोडक्ट्स, इथेनॉल सर्व काही आयात केले जाईल आणि तेही 0 आयात शुल्कात। तंत्रज्ञानाची जोड असलेला अमेरिकन शेतकरी निसर्गावर अवलंबून असलेल्या भारतीय शेतकऱ्याला शर्यतीत उभे सुद्धा राहू देणार नाही। अमेरिकन शेतकरी बिझनेसमॅन आहे आणि तो अख्खे मार्केट खाऊन टाकेल। अमेरिकन शेतकरी धोक्यात आला तर ते सरकार त्यांना मदत पुरवते, सबसिडी देते आणि तेच भारतीय शेतकऱ्याच्या मरणाच्या बातम्या रोज काढी येतात आणि त्यावर सरकार असले जीवघेणे करार आमंत्रित करते। हा करार जर शेतकऱ्यांना ओढत असेल तर अमेरिका सरकारला ब्लॅकमेल करत आहे हे स्पष्ट होईल, पण यामध्ये बळी मात्र भारतीय शेतकऱ्यांचा जाईल।